आमच्या जनरेशननी हंसा वाडकर अगं बघितल्याच नाहीये की मी हे 1 तास लोकांसमोर मांडते ती बाई हे अख्खं आयुष्य जगली आहे म्हणजे ते किती भीषण असेल ह्याचा विचार केला तर अजूनही अंगावर काटा येतो। त्यांनी माझ्याकडनं हंसा वाडकर करवून घेतल्यात। मी तर म्हणेन 100% त्यांचं क्रेडिट आहे म्हणायला सुद्धा मला काही वाटणार नाही। सांगा या वेड्याला माझ्या घरधन्याला कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला सांगा या वेड्याला। आविष्कारासाठी परफॉर्म करणं हा नेहमीच आनंदाचा भाग आहे। आज मी हे पहिलं नाही, आविष्कारबरोबर मी याही आधी खूप काम केलं आहे, खूप नाटकं केली आहेत आणि स्पेशली आता ह्यावेळेसारखं त्यांच्या महोत्सवासाठी पण खूप नाटकं केली आहेत। पण येस, लाईक यू सेड, सांगते ऐका हे पुस्तकच इतकं सुंदर आणि अप्रतिम आहे की ते करायचं आणि ते समर्थपणे पेलायचं स्टेजवर, ह्याचं दडपण खरंच खूप आलं होतं। खरंच 1-1.5 तास कंटिन्यू तू बोलत होतीस। पाठांतराला हॅट्स ऑफ आहेत। नाही, पाठांतराला हॅट्स ऑफ म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं त्यांच्या पुस्तकातला जो कॉन्टेंट आहे ना, जो आम्ही मांडतोय तो त्याला खरंच हॅट्स ऑफ आहे। म्हणजे मला परफॉर्म करताना मला दमायला होतं। मला असं वाटतं की मी हे 1 तास लोकांसमोर मांडते ती बाई हे अख्खं आयुष्य जगली आहे म्हणजे ते किती भीषण असेल ह्याचा विचार केला तर अजूनही अंगावर काटा येतो। पण येस, 1 तास परफॉर्म करणं इज ऑल्सो नॉट दॅट इझी। पण फॉर्च्युनेटली आमचे जे दिग्दर्शक आहेत विश्वास सोहनी, त्यांचा ह्यामागे खूप मोठा हातभार आहे। त्यांनी माझ्याकडनं हंसा वाडकर करवून घेतल्यात। मी तर म्हणेन 100% त्यांचं क्रेडिट आहे म्हणायला सुद्धा मला काही वाटणार नाही। कारण ऑनेस्टली आमच्या जनरेशननी हंसा वाडकर अगं बघितल्याच नाही आहेत की हंसा वाडकर म्हटलं आपल्या पटकन काय डोळ्यासमोर हंसा वाडकर कोण आहेत, कशा आहेत, काय करायचे, एवढी बेसिक जुजबी माहिती आपल्याला सगळ्यांना आहे। पण एक फेमस पर्सनॅलिटी म्हणून आत्ताच्या जनरेशनला पटकन रिलेट होत नाही, तर ते करवून घेण्याचं श्रेय मला तर वाटतं सगळं विश्वास सोहनींना जात आहे। आणि तेव्हाचं ग्लॅमर, बॉम्बे टॉकीज तेव्हाचं हे वेगळंच होतं। एक्झॅक्टली सगळे रेफरन्सेस पण आहेत ना, ते आत्ताची जनरेशन जर बघायला आली ना ते पटकन रिलेट होणार नाही। मे बी कदाचित गेल्यानंतर गुगल होईल की अरे हे काय आहे, हे कुठलं प्रोडक्शन हाऊस आहे, हा कुठला ॲक्टर आहे असं। पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांनासुद्धा ही जुनी आपल्याकडची कला, आपल्याकडची परंपरा, आपल्याकडचे जुन्या काळातले जे दिग्गज कलाकार आहेत ते ॲटलिस्ट ह्या निमित्ताने नवीन जनरेशनसमोर मांडायची संधी मिळते, ह्याच्यातच खूप आनंद आहे। सांगते ऐका ह्या नाटकाचे आज तर शुभारंभाचा प्रयोग झाला आणि त्याला सुदैवाने खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे। तर नक्कीच आम्ही ह्याचे आणखीनही पुढे खूप खूप प्रयोग करू आणि त्या प्रयोगांना सुद्धा तुम्ही तुमची हजेरी लावा, ओळखीच्यांना सांगा। नक्कीच मी ह्या गोष्टीची शाश्वती देते की तुम्हाला आल्यानंतर एक खूप चांगला अनुभव मिळेल। मी हजर होते, मी साक्षीदार आहे पहिल्या प्रयोगाची आणि मी खरंच अपील करेन, आवाहन करेन प्रेक्षकांना, प्लीज जेव्हा प्रयोग होतील नजीकच्या तुमच्या नाट्यगृहात, हॉलमध्ये, सभागृहात, कुठेही जिथे असेल तुम्ही प्लीज ही संधी दवडू नका। प्लीज संधीचा लाभ घ्या आणि नाटकाला भेट द्या। नक्की नक्की। थँक्यू सो मच मानसी, तुला खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी, पुढील प्रयोगांसाठी। थँक्यू सो मच। ही गाडी कुणाची शितवाडी कुणाची बढाई नका ठोकू मोठेपणाची सांगा या खोपडीला नाची काना झोपडीला कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला सांगा या वेड्याला। सांगा ह्या